बघ इकडे मसाला गेला गलाला तांबूस। नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो आज तारीख आहे 6 जुलै। तुम्ही चाललं गल लावायला रात्रीचे नदीवरती। माझ्यासोबत दादा आहे आमचा दीपकदा, तो घरी कोयत्याने गेला आहे। वाजले 4 वाजले संध्याकाळचे, जातो आहे नदीवरती। आम्ही आज लवकर निघालो कारण की आता कसं आमच्याशिवाय कोण जात नाही नदीवरती। आज पहिल्यांदा चाललो आहे नदीवरती, तर थोडं झाडं गवत वाढलं असणार, काटे वगैरे आले असतात रस्त्याला, त्याचं थोडासा साफ करायला लागेल। त्यासाठी आम्ही लवकर निघालो आहे। आम्हाला आता जाऊन कोलंबी धरायला लागतील, कोलंब्या मासे पकडायला लागतील जिवंत। हे बघा ही बरणी आणली त्यासाठी मच्छी जिवंत ठेवण्यासाठी। हे बघा ह्या बॅटरी आहेत आणि पाठीवरती बघा, ही पाठीवरती गल आहेत। कोलंबी पकडायसाठी आम्ही लवकर जातो आहे। आता पाऊस पण जरा कमी आहे आज। कोकण कसा बघायला हिरवा गार इकडे इकडे। दादा पुढे दडी शोधतोय गलाला लावायला। पूर्वी आमची इकडे शेती असायची, तर आम्ही इकडून शेतीतून गल्लावर जायचो नदीवरती। आता इकडे बघा, इकडे सगळं कोण करत नाही, पुरं ओसाळा आहे इकडे जागा सगळा। हिरवा गार झाला आहे पूर्ण परिसर इकडे। हा इथे खाली या खड्ड्यामध्ये खाली इकडे नदी आहे। बघा इथे एक वाडा आहे म्हणजे शेजारी। पावसाने पुस्तक काला गेला एकदम। किती आता पुढे पाऊस येणार जोरात। आम्ही आता आलो नदीवरती, तर मी आता कोल्या बघतो पहिली जिल्ह्याने गल बांधतोय, दगड लावते गलाला। बांध आणि कुठला पण चालू झाला इकडे आला पण जोरात। कोलंबीला गेला जाता, शिला मारा गेला जाता। बघा आपल्या काय मोठे कोलंबी भेटते काय, कोलंबी वगैरे। हा हगे कपडा एकदम बघूया आपल्याला किती भेटली कोलंबी ती आहे काय। भेटली कोलंबी आपल्याला। कोलंबी आधी आपण पहिलं कोलंबी पकडून घेऊया, नंतर एकदम आपण गल लावायचे। बघूया आता थोडं थोडं आपण एक एक गल लावू द्यायचं, एक एक मध्ये मध्ये। तिथे काय नाही भेटलं, आता पुढे बघूया, प्रयत्न करूया भेटते कोलंबी काय। काय नाही ते पण। तर आता पुढे जाऊया वरती। पाणी वगैरे आहे इकडे। आम्ही कधी गल लावतो ह्या साईडला पण। पण नेमका आम्ही आलो ना पाऊस चालू झाला। गल लावते मी आता। ही कोलंबी हा गल आहे। अशी कोलंबी लावली गळाला। आता मी जाऊन गळ टाकतो इकडे, मग काय होतं।
सांभाळून जा, पुढे दही आहे दरडी. हा ते बरं दादा हाय काय कोलंबी आहे ते भेटले एक. काय काय लहान लहान सुद्धा काय ते आम्ही सोडतो नदीमध्ये पोची जागा. आम्ही आतापर्यंत 4 गळ टाकले आहेत, पण पाऊस आला फुल पाऊस, त्यामुळे व्हिडिओ काय भेटले नाही मला. आताचा पाऊस जरा कमी झाला आहे. तर कोलंबी पकडे आम्ही बरोबर चालतो. अजून आमच्या अजून 20 एक गळ जास्त आहेत. आता वाजलेत 4:45. आम्ही तर परत चालू वरती, अजून गळ टाकायला बाकी आहेत आमचे ते. मग परत खाली येऊया इकडे. हा अजून एकदा करू. चालू झाले. मोठा गोल आहे की बारका गोल आहे मध्ये? बाहेर काय टायमर आता येतोय ना हिरवा. टायमर येते ना. टाइम आहे ना. काठी आधी बरोबर बघ मजबूत आहे काय. मग तिथं बोलतो तुला. काय काय ग मॉडेल की बोली की रस्ता करतोय दादा पुढे सर. अजून यावर्षी आम्ही पहिल्यांदा आलो ना यावर्षी, त्यामुळे कसा रस्ता करायला लागतो इकडे. इथे रस्ता केला की मग टेन्शन नाही यावर्षी पाऊस जाईपर्यंत. बघा एकदम सरपट जागा इकडे पाय सरतोय चिखलातून. हो इथे आम्हाला कोलंबी मस्त भेटते. इथून कोलंबीवरती जिल्हा म्हणतात इकडे. इथे मार समोर एक कोलंबी आले इथे. टाक वरती मी इथं. कोलंबी केवढी आहे. अजून एक आहे, अजून एक आहे. हे बघा ही दुसरी कोलंबी आहे गळा लावायला. बघा 2 कोलंबी आहेत इथे भेटले आपल्याला. हे बघा नदी फुल पाणी आहे नदीला. इथे बघा केवढा परिसर दिसतो ना नदीचा. त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत नदीला गल्लण्यासाठी. इथे बघा एकदम स्पष्ट दिसते नदी. इथे पण गल टाकूया तू लांबलात ते. आता ह्या साईडला आम्हाला गल लावायचं आहे, कारण खाली पाणी भरपूर आहे तिकडे. पाणी नदीच्या बाहेर, त्यामुळे आम्हाला काय गल्ला भेटले नाही आम्हाला.
है काय? हे बघा आम्हाला एवढ्या मिळाल्या कोलंब्या मिळाल्यात. कोलंब्या किती मिळाल्या आहेत हे बघा कोलंब्या आहेत. आता आमचा एक राऊंड झाला आहे लावून इकडे. आम्ही आता जिथे स्टार्टिंग केली होती तिकडे परत गल बघायला जाणार आहोत. कोलंबी खाल्ली की बघायला. जर खाल्ली असेल तर परत नवीन लावायची. आता वाजले 6 वाजले आलेत बहुतेक. 6:15 वाजले आता. आता आम्ही जातो खाली परत स्टार्टिंगला. खालून परत वरती येणार गल बघत बघत. बघूया आता आपल्या गलाला काय लागलं आहे का. आम्ही कुठे कुठे गल लागलं तुम्हाला दाखवतो. चला आता माझ्यासोबत. पूर्वी या साईडला जेव्हा गुरं यायची तेव्हा गवत खूप छोटा असायचा. आता इकडे गुरं नाही त्यामुळे इथे गवत खूप वाढलं इकडे. तेव्हा इकडे गवत खूप वाढलं आहे. तर आम्ही आता दोघेजण आलो आहोत. बघा दादा आहे पाठीमागे. आम्ही दोघे आता जातोय खाली गल बघायला. आता संध्याकाळी 6 वाजले आहे त्यामुळे इकडे ना मच्छर खूप चावायला लागले. मच्छर भरपूर त्रास येतो मच्छर आम्हाला. जर आपण उभा राहिलो इकडे का नाही तर खूप चावतो. म्हणून आम्ही कंटाळलो अक्षरशः त्या मच्छरमुळे. चाललोय खाली. जेव्हा आपण स्टार्टिंग करतो ना त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे कोलंबी पकडणे ते गल परत लावणे. एकदा गल लावून झाले की मग टेन्शन नाही. जायचं फक्त गल बघायचा आणि कोलंबी लावले खाल्ली असेल तर तिकडे कोलंबी लावायची नाही तर परत यायचं. आता आमचे कमीत कमी आम्ही 30 गल लावले आहेत तरी आमच्याकडे 5 गल आमच्याकडे उरले आहेत. तर पाऊससुद्धा आला. आता परत चालू झाला पाऊस. ही साईडला नदी ही नदी आहे आणि साईडने आपल्याला जावं लागतं. हे साईडने आपण खाली चाललो आहे. वाढला काय? पाठीमाग काय चालू पाठीमाग काय हे इथं जाता नको लावायला पुढं मध्ये नको बंद नाही ह्याच्यानं होत आहे बटन. हां नाही तो बटन मध्ये असतो. स्टार्टिंगला जेव्हा आपण आलो होतो ना तेव्हा थोडा पाणी वाढला आहे इकडे. आता थोडासा पाणी वाढला थोडासा. पहिला गेला मी बघितलं चेक केला. पहिल्या गेला काय नाही लागला. कोलंबी खाल्ली होती. आपण आता दुसऱ्या गेला जाऊन पुढे जाऊन बघूया. आपल्याकडे जे 5 गेल उरले आहेत ना त्यातलं एक गेल आपण इथे लावूया. इथे हा बघ इथे पाणी वाढला. बाबा मागाशी पाणी कमी होता. एक गेला आता आपण इथे लागायचं त्यातला एक गल. सावकाश इथे चिखल आहे. बंद करते ना. बघा मगाशी ह्या साईडने पाणी चालू नव्हतं बघा इकडे. आता पण चालू झालं ह्या साईडने. पाणी वाढलं आहे थोडासा इकडे. चालू केलं त्या साईडनं वरनं आहे तिकडं वरनं हात घाल फक्त. अडकावला ती खाली झुडपं आहेत ना. ती झुडपं खाली आम्हाला पहिला मासा लागला आहे. पहिला मासा तुम्हाला दाखवतो कुठला मासा. हे बघा हा बघा मासा कोणता लागला आम्हाला. बघा केवढा मासा लागला आहे गलाला. तांबूस. फोटो काढूया. हा बघा तांबूस. या वर्षीची बोनी.
ओके मित्रांनो, आता वाजले 7:30. ॲक्च्युली आम्ही रात्रीच्यासाठी गल टाकणार होतो, नदीला पाणी वाढायला लागलं अचानक, त्यामुळे आम्ही आता गल टाकत नाहीत. आता आम्ही घरी जातो आहे. आम्ही अर्धे गल काढले, आता अर्धे गल काढायचे बाकी आहेत. गल काढताना व्हिडिओ करायला जमत नाही पाण्यामुळे. तुम्हाला अजून आमचे 10 गल बाकी आहेत काढायचे. मग दाखवतो, बघूया आपल्याला त्यात काय भेटतं काय त्या 10 गलांपैकी. जाऊया पण आता घरी.